दरम्यान तिथे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर बघायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं जगदीश मुळीक यांनी बोलून दाखवलं। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला कायम आदर आहे, महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीच संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुनील टिंगरे यांनी दिली। तसंच हे कार्यक्रम सरकारचे आहेत, त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या स्तरावर ठरवण्यात आले आहेत, गैरसमज झाले असतील तर त्यांनी याची नोंद घ्यावी अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। वडगाव श्रीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत। ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत। या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये। केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये। महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि महायुती म्हणूनच आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे। खरं तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमिपूजन शासकीय इमारतींची आहेत। पक्षाचा नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असन किंवा पदाधिकारी असन त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात, कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात। त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले, त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही। निश्चितपणे युतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचा आदर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। हे कार्यक्रम आहेत, हे सगळे सरकारचे कार्यक्रम आहेत। आता त्या कार्यक्रमामध्ये आमच्या स्तरावर ठरवलेलं आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या त्या भागातले उद्घाटन, जसं परवा पुण्याचं ब्रिजचं उद्घाटन आपण केलं, त्यामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधींची नावं असतील। तो कार्यक्रम ज्या डिपार्टमेंटचा असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचं नाव असेल, जो उद्घाटन करणार आहे त्याचं नाव असेल। त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्त्व देऊ नका। आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे। जर याच्यातनं कुणाचा गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।